सुलेखा बोलते। स्वतःच्या 8 तासाच्या उंच कड्यावरनं पडल्यावर कसं वाटतं हे कळलं? फोन केल्या केल्या टोमणे ऐकायची इच्छा नाही आणि सवयही नाही। तुझ्या इच्छेचेच परिणाम तू भोगतीयस, तेव्हा आता सवय लावून घे। बोला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिमान पोलिसांच्या तावडीतनं सुटलाय आणि तो कुठे गेलाय हे कोणालाच माहित नाहीये। खरीच 2 दिवसापासून मला कुणकुण लागली होती, काहीतरी विपरीत घडणार आहे। मग आता काय करू? स्वतः पलीकडेही काही वेगळं जग असतं हे आधी ओळखायला शिक। एवढ्या दिवसांची कसर एका दिवसात भरून काढणार आहात तुम्ही? सुलेखा, मी काय सांगते ते नीट ऐकून घे। अभिमान आता मोकळा सुटलाय आणि त्याचा बापही। शिकारी कुत्र्यांसारखे शोधत असतील मला। मी जर सापडले ना तर मग आता काय करायचं? ते तुझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतील हे जरी खरं असलं तरी ते लगेच तुला काहीही करणार नाहीत। का? स्वतःचा जीव वाचवायचा सोडून वेगळाच मूर्खपणा करायला ते काही सुलेखा नाहीयेत। आता मी जे काही सांगतेय ते आणि तेच करायचं। बोला। हे बघ, सध्या तरी पोलीस त्याच्या मागावर आहेत। बावली, आजोबा तुम्ही खरंच जाताय? हो बेटा, तू येतेस का माझ्या बरोबर वसईला? नाही, नको। उगाच वाड्यावर तुम्हाला माझा त्रास नको। अगं त्रास कसला आलाय त्यात? शुभ्रा म्हणाली तसं मी कोकणात जाणार आहे ना, माईंकडे। बर, जा, हो जा। उगाच कोणाला कटकट नको माझी। मोबाईलला रेंज नसेल, जे कोणाशी संपर्क सुद्धा नको। छान पेंटिंग्स करेन। कोकणातला निसर्ग पावसाळ्यात खूप छान असतो आजोबा, आणि पेंटिंग्स जमोत न जमोत निदान डोक्याला शांतता तरी मिळेल। खरं आहे तुझं। मन शांत असणं खूप आवश्यक आहे। बाहेरच्या कोलाहलापेक्षा मनातला कोलाहल जास्त त्रास देतो माणसाला। तुझ्या मनातला कोलाहल शांत करण्यासाठी आणखीन एक करशील? बोला ना आजोबा। जाण्यापूर्वी जमलं तर विक्रांतला जाऊन भेट। मोकळेपणाने बोल त्याच्याशी, कारण तो ज्या अवस्थेत आहे त्यात तो तुला भेटेल की नाही मला शंकाच आहे। अशा वेळी आपण पुढाकार घ्यावा। आपलेपणाचे 4 शब्द समोरच्या माणसाच्या मनातली चलबिचल, गैरसमज, कोलाहल निर्माण करणाऱ्या अनेक शंका कुशंका मिटवून टाकतात। कळलं? बावली माझी। पूनम,
हां आई. कुठे निघालीस का? हो, म्हणजे एक मीटिंग आहे. कसली मीटिंग? एक फॅशन डिझायनर आहे, त्याला भेटायचं होतं. म्हटलं नुसतं बसून राहण्यापेक्षा एखादा बिझनेस वगैरे सुरू करावा. खरं सांगतेस तू हे पूनम? हो. म्हणजे नाही, बाळच्या केस संबंधी असलेला क्लायंट फॅशन डिझायनर होतो तेव्हा? हो, ॲक्च्युली त्यालाच भेटायचं होतं, पण अचानक तो म्हणाला मला वेळ नाही आहे, म्हणून मग ही मीटिंग लाईन अप केली मी. अशी का पाहतेस? नाही, ठीक आहे. हॅलो हॅलो प्रिया, अगं मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. श्रीराम श्रीराम. उद्या सकाळी विष्णू मला न्यायला येतोय. त्याच्याबरोबर जाईन मी वसईला. विष्णूला कशाला एवढं लांब बोलवलं? मी तुम्हाला सोडून आलो असतो. नको, तुला तुझी कामं आहेत. तुझी कामं चालू दे. जाण्यापूर्वी मला काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. बोला. आदिनाथची काळजी घे. फार विचित्र मनस्थितीत आहे तो. आपल्या सगळ्यांबद्दल त्याच्या मनात एक अढी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. बाहुली सावरेल, नाहीतरी ती आता काही दिवसांसाठी कोकणात जाते. ते एका अर्थी बरं आहे, सावरेल ती. चंदूला परदेश गमनाची संधी आहे. तशी जर त्याला ती मिळाली तर अडवू नकोस, जाऊ दे त्याला. तिथेच त्याला यश मिळेल. बाबा, हे सगळं दुष्टचक्र कधी थांबणार आहे? आपलं सगळ्यांना साधं सरळ सोपं सुरळीत असं आयुष्य हवं असतं. कधी मिळणार आहे ते आपल्याला? मधु, आयुष्यात आपल्याला जे हवं असतं ते फारच कमी वेळा आपल्याला मिळतं. आयुष्याच्या आयुष्य जातं, खर्ची पडतं, पण जे हवं असतं ते आपल्यापासून 2 हात लांबच राहतं. फार कमी लोक असतात ज्यांना ते मिळतं. ते पुण्यवान म्हणवतात. पण आपण प्रयत्न सोडायचे नाहीत.
मी अजूनही प्रयत्न करतो आहे ते मिळवण्यासाठी. हे तुमचं जे बळ आहे ना बाबा, आम्हाला सगळ्यांनाच त्याची गरज आहे. तुम्ही जर आणखीन राहिला असता तिथे नाही, आता मला जायलाच हवं. आयुष्यभर मी ज्या रहस्याचा शोध घेत राहिलो त्याच्या मी खूप जवळ आलोय. ते रहस्य आता मला सोडवू दे. खजिन्याबद्दल बोलताय तुम्ही? नाही, माझ्या लहानपणापासून मी ज्या गोष्टी गमावल्या आहेत त्या गोष्टी कुठलाही खजिना भरून काढू शकणार नाही. त्या का गमावल्या हे मला कळायलाच हवं. त्याशिवाय मला मरण आलं तरी मला मुक्ती मिळणार नाही. बाबा काय? श्रीराम श्रीराम. जाऊन झोप तू. बरीच रात्र झाली आहे. उद्या सकाळी लवकर उठायचंय. हॅलो, मी यशवंतराव सरंजामे बोलतोय. थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. अभिमान सरंजामेचा बाप बोलतोय. अभिमान पोलिसांच्या तावडीतून पळून गेला, कळलं असेलच तुम्हाला. तो गेलाय, तो जीवाला घोर लावून गेलाय. तो गेला तेव्हापासून काही सुचत नाही, मन कुठे लागत नाही, अस्वस्थता वाढली आहे, कामात लक्ष लागत नाही, सगळं जगणं सैर भैर होऊन गेलंय. मुद्द्याचं बोललात तर बरं होईल. मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात की मदतीची गरज लागली तर कळवा, मदत करीन म्हणून. मुद्दा काय आहे तुमचा? माझ्या मुलाला वाचवा. माझ्या मुलाचा पत्ता मला हवाय. तुमच्या मुलाचा पत्ता मी कसा देणार तुम्हाला? मग सुलेखाचा द्या. देताय? नाही, मगापासून ओरडताय मुद्दा मुद्दा मुद्दा. तर माझा हा मुद्दा आहे, हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. सुलेखाचा पत्ता मला द्या आणि तुम्हाला काय हवं ते मागा. हे बघा, तिचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. खूप हुशार आहात तुम्ही. खरंच खूप समजूतदार सुद्धा आहात. मानलं, तुम्हाला सगळं कळतं. पण याचा अर्थ समोरच्याला काहीच कळत नाही असा होत नाही. सुलेखा कुठं आहे हे तुम्हाला फक्त माहीतच नाही, तर बाळशास्त्रीच्या खुनानंतर तुम्हीच तिला कुठे गायब केलीये. तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करू शकत नाही सरंजामे. आरोप करण्याआधी सरंजामे 100% खात्री करून घेत असतात तनिष्काबाई. कळलं? सॉरी, मला नाही वाटत मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन. खूप त्रास दिला ना मी तुला. पण ती माझ्याकडे लपण्या वाचून दुसरा पर्यायच नव्हता का? हे फोन तरी करायचंच ना सुलेखा. मनात किती वाईट विचार यायचे माहितीये तुला. बाळ हा असा गेला, त्याच दिवशी तोही नाहीशी झालीस. मध्यंतरी तर वाटायला लागलं होतं जगूच नाही म्हणून.
ती प्लीज. सुलेखा, यशवंतराव तुला शोधत होते, पोलीस तुझ्या मागावर होते. एक एक दिवस रात्र मी कशी जगली माझं मला माहिती. सारखं मनाला समजवायचे की तू जिवंत असशील म्हणून, पण मग मनात यायचं की तू फोन का नाही करत आहेस. ती अगं, मी कोणत्या परिस्थितीत होते तुला खरंच माहित नाही. अभिमानी माझ्या डोळ्यासमोर जिजूंना दी, हे जेव्हा त्याला कळलं ना तेव्हा सगळेजण माझ्या मागे हात धुवून लागले. त्यांना माझ्या तोंडून एवढंच वदवून घ्यायचं होतं की मी जिजूंचा खून केला बस. आणि ती फक्त ह्या एका गोष्टीसाठी मी अजूनही पळतेय ग नुसती. ती हे सगळं जर तुझ्यासमोर दी, मी तुला रडताना नाही ग बघू शकत. आणि हा एवढा मोठा प्रकार जर तुझ्या डोळ्यासमोर घडला असता तर तू कोलमडून पडली असतीस. मग शेवटी विचार केला की आपण इथून निघून जायचं. आणि बेपत्ता झाले. म्हणलं काय काय विचार करतील पोलीस, हेच ना की हिने जिजूंचा खून केला आणि म्हणून बेपत्ता आहे. ठीक आहे, ठीक आहे, वाटू देताना काय वाटायचंय ते. सुलेखा, माझा विश्वास आहे ना तुझ्यावर. कोणी काही म्हटलं असताना तरी मी लढायला तयार होते तुझ्यापासून. तो विक्रांत भोसले आला होता त्या दिवशी. त्याने तर तू फरार असल्याचं सांगितल्यावर मी कशी जगली आहे ना माझं मला माहिती. कुसुमात त्यांनी कुठलासा यज्ञ केला होता. त्यातून समजलं की तू आमच्यापैकीच कोणाच्या तरी संपर्कात आहेस. तेव्हा कुठे जीवात जीव आला माझ्या. मग आधीने सगळं सांगितलं. हट्टच धरला ग मी तुला भेटण्याचा. हे बघ सुलेखा, आता मी तुला असं भटकताना नाही पाहू शकत. तुला कोणी काही करणार नाही. तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर चल. प्लीज असं करू नकोस. अगं मी आधी तू तरी सांग ना काहीतरी दिला. हे बघ काकू, अभिमान आत्ताच पळालाय. सुलेखा जर त्यांच्या नजरेला लागली ना तर तिच्याच जीवाला धोका आहे. तू काच हट्ट करू नकोस. हे सगळं जरा शांत होऊ दे. मी स्वतः सुलेखाला घरी घेऊन येईन. काकू, मी तुला जे प्रॉमिस दिले ते पाळले. आता तू मला प्रॉमिस दिलेस ते पाळ. प्लीज हट्ट करू नकोस. हे काही पैसे ती ठेव तुझ्याकडे आणि फोन करत जा. प्लीज.